बातमी सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची, ती म्हणजे महागाई संदर्भातली। महागाईच्या आगीमध्ये आता गॅस सिलेंडर दरवाढीचं तेल ओतलं गेलंय, कारण घरगुती गॅस सिलेंडर सुद्धा आता 29 रुपयांनी महागला आहे। 14 किलोचा घरगुती वापराचा गॅस सिलेंडर आता 942 रुपयांना मिळणार आहे। 3 महिन्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ही 89 रुपयांची वाढ झालेली आहे। त्यामुळे आता गृहिणींचं किचन बजेट पुरतं कोलमडलेलं आहे। व्यावसायिक गॅस पाठोपाठ आता घरगुती गॅस सिलेंडर सुद्धा महागतोय। दरवाढीचा हा एक मोठा शॉक बसतोय। देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 29 रुपयांची ही वाढ झाली आहे। गेल्या 3 महिन्यामध्ये आता ही दुसऱ्यांदा दरवाढ झाली आहे आणि 14 किलोचा सिलेंडरचा आता 942 रुपये असा दर झालेला आहे। मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 60 रुपयांची वाढ झालेली होती। त्यानंतर आज पुन्हा एकदा गॅस सिलेंडरचे दर वाढलेत आणि 29 रुपयांनी वाढलेला आहे। तर दरवाढीचा हा थेट फटका आमच्या सगळ्यांच्याच किचनवर होणार आहे। आधीच बाहेरचं खाणं महागलेलं आहे आणि त्यात आता घरातल्या किचनवर सुद्धा महागाईची संक्रांत आहे। माझे सहकारी स्वप्नील सध्या बरोबर जोडले गेले, आपण जाणून घेऊया स्वप्नीलकडून काय नेमक्या संदर्भातल्या प्रतिक्रिया येतात। स्वप्नील, एकंदरीत सर्वसामान्य महागाईच्या या झळ प्रत्येक गोष्टीमध्ये घडते आहे, तर आता तर सिलेंडरचे दर वाढत आहेत। सर्वसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे, काय नेमक्या प्रतिक्रिया? नक्कीच सर्वसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे, कारण आखाती देशांमध्ये जी युद्ध सुरू आहे त्या युद्धाची झळ आता किचनपर्यंत पोहोचलेली पाहायला मिळते। यापूर्वी इंधन दरवाढ झाली होती, मात्र व्यावसायिक सिलेंडरच्या सुद्धा दरात वाढ झाली होती। यापूर्वी मार्च महिन्यामध्ये 60 रुपयांची दरवाढ करण्यात आली होती। कुठेतरी दरवाढ होणार अशा प्रकारे एक शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र आता 29 रुपयांची वाढ ही करण्यात आलेली आहे LPG सिलेंडरमध्ये। त्यामुळे 14 किलोचा जो LPG सिलेंडर आहे तो जवळपास 942 रुपयांना मिळणार आहे, म्हणजे 1000 रुपयांपर्यंत हा सिलेंडर जाणार आहे। एकूणच अनेक भागामध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक सेक्टरमध्ये दरवाढ झालेली आहे। त्यामुळे सिलेंडरची दरवाढ होणार हे एक प्रकारे सांगितलं जात होतं, मात्र गेल्या 3 महिन्यातला जर हिशोब काढला तर एकूण 90 रुपयांची वाढ झालेली आहे। त्यामुळे भविष्यामध्ये आणखी वाढणार का दर हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र गृहिणींचं बजेट या दरवाढीमुळे कुठेतरी कोलमडणार आहे। यापूर्वी गॅस तुटवड्यामुळे अनेकांनी गॅसवरून कुठेतरी इंडक्शनवरती शिफ्ट होण्याची सुरुवात केली होती, मात्र आता इंधन दरवाढ झालेली आहे। यानंतर आता सिलेंडरमध्ये सुद्धा LPG सिलेंडरच्या दरात वाढ झाली असल्यामुळे इंडक्शनकडे सर्वांचा मोर्चा वळतो की काय अशा प्रकारे एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। मात्र एकूणच आखाती देशांमधलं जे युद्ध आहे त्याचे परिणाम हे आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे पुढे आणखी दरवाढ होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच मधल्या काळामध्ये सिलेंडरचा तुटवडा आणि आता सिलेंडर महाग होणं, एकंदरीतच सर्वसामान्यांच्या मागे जे हे अरिष्ट आहे ते काही संपताना दिसत नाहीये। स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर।